जवळपास 16% इंडियन लोकांना डिटेक्टेड डायबिटीस आहे, 16 शहरी, आणि अप्रॉक्सिमेटली 10% ग्रामीण लोकांना डिटेक्टेड डायबिटीस आहे. तुमच्या शरीरावर ढेरी आली की तुमची बॉडी काम करायची कमी झालेली आहे, तुम्ही तिथून सुधारायला सुरुवात करा. हा साधा विषय आहे. त्यामुळे तुम्ही शहरी राहता का ग्रामीण राहता हा मुद्दा नाही. शुगर तुमची जी कमी होते ती गोळीने कमी होते. शुगर तुमची जी कमी होते इन्सुलिन, शरीर मात्र शुगर कमी जास्त करण्याचं काम करतं. ज्यावेळेला मी 100 किलो उचलतो त्यावेळेला शुगर लागते, त्यामुळे माझी शुगरची लेवल 190 पण जाऊ शकते. परंतु ज्यावेळेला मी परत बंद करतो त्यावेळेला अर्थाने ती परत खाली येते. पण गोळी घेऊन कुठल्याही परिस्थितीत कुणीही डोकं लावायचं नाही. तो तुमच्या जीवनाशी खेळ आहे. त्यामुळे गोळी घेऊन कोणाला उपवास करता येईल. जर गोळी खाऊन तो जर कंट्रोल होतोय, मग एवढे मी उपवास तापास करून काय काय करायचं, असा एक दुसरा प्रश्न. बरोबर. मग कशासाठी उपवास करायचे, आतडीत वाळवायचे, असा अनेकांना प्रश्न पडू शकतो. मी ज्यावेळेला ओमॅटचं जेवण करणार आहे त्यावेळेला ओमॅटचे तत्व पालन करा. तत्व 3च आहेत. बॉडीला जर तुम्ही सफिशियंट प्रोटीन दिले, सफिशियंट फॅट दिले, सफिशियंट फायबर दिला, फायबरनी सॅटिस्फाय येते, प्रोटीननी सॅटिस्फाय येते, फॅटनी सॅटिस्फाय येते, मग तुम्हाला भूक लागेल. जर तुमचं फास्टिंगच्या वेळेस नंतरही तुम्हाला भूक लागली म्हणजे फास्टिंग तोडण्याची वेळ आली तर ते तोडलं पाहिजे. टीव्हीच्या पुढे एक चांगलं गाणं लावतो, गाणं लावून त्या गाण्यावर थोडा डान्स करण्याचा प्रयत्न करतो. डान्स करताना मुवमेंट एकच आहे, पायाची पण मुवमेंट झाली पाहिजे, हाताची पण झाली पाहिजे. 5 मिनिटं झाले, जेवण झाल्यानंतर 1500 म्हणजे 3 वेळेचं येऊन एकदा केलतो त्यावेळेला माझी शुगर असते 110 ते 115. 110-115 ज्यावेळेला माझी शुगर 115-110 सापडते त्यानंतर माझी शुगर मला माहिती आहे की मी आता जेवल्यानंतर किती झाली, 110-115. मग मी परत दुसऱ्या दिवशीपर्यंत मी काय खातच नाही ना, ती वाढण्याचा काय प्रश्नच येत नाही ना. तुम्ही मी सांगितलेलं डाएट घ्या, मी सांगितलेलं छोटं एक्सरसाइज करा. पहिल्या दिवशी तुम्हाला काय पायाचे वगैरे करता येणार नाही कारण तुमच्या ते बॉडीचं बऱ्यापैकी ब्लॉकेज असतं. आणि पहिल्या दिवशी शुगर चेक करा जेवल्यानंतर. तुमची जी रेग्युलर असेल भाकरी चपाती खाऊन त्याच्यापेक्षा बराच फरक पडेल असेल. मधुमेहाच्या रुग्णांना जेवणाच्या वेळा काटेकोरपणे पाळा असा एक सल्ला दिला जातो. आणि तुम्ही असं म्हणता की काय नाही, वेळेचं काही महत्व नाही, तुम्हाला जेव्हा हे लागेल तेव्हा भूक लागेल तेव्हा तुम्ही खा. हे कसं काय, हे थोडं कॉन्ट्रॅक्ट नाही. जर समजा एखादा आपला मधुमेहाचा पेशंट आहे, त्याने ओव्हरमॅड केलेलं आहे, तरी त्याला असं चक्कर आल्यासारखं वाटलं, थोडंसं अशक्तपणा वाटला, तर त्याने काय करायचं? नाही, जनरली काय होतं की अशक्तपणा येत नाही. बऱ्याच लोकांचे अवयव डॅमेज होत आहे. आणि अवयव डॅमेज तुमचे लोक काय डॉक्टर काय म्हणतात, तुम्ही काहीतरी खात असाल म्हणून होत नाही. पण ही कटकटच राहत नाही ना. ओमॅट करायचं म्हणजे चांगलं खायचं, एकदाच व्यवस्थित खायचं. मी तुम्हाला काय चुकीचं खायला दिलंय का? ब्लॅक कॉफी, ग्रीन टी याच्यापेक्षा वेगळे काही पर्याय नाहीत का? सायडर सगळे कडू पर्याय तुम्ही देता लोकांना. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तुमच्या आवडीचा विषय आज आपण पुन्हा घेऊन आलेलो आहोत आणि तो विषय आहे 1 मील अ डे, म्हणजे दिवसातनं एकदा जेवा. आपल्या या विषयावरच्या दोन्ही पॉडकास्टला भरभरून असा प्रतिसाद मिळालेला आहे. पहिला जो आपण व्हिडिओ केलेला होता त्याचे जवळपास 7 लाख व्ह्यूज हे एकट्या यूट्यूबवरती आलेले आहेत आणि दुसराही पॉडकास्ट हा लाखाच्या वर गेलेला आहे. आणि या पॉडकास्टसाठी आपले गेस्ट होते संपत डावकर सर. ते दोन्ही पॉडकास्ट तुम्ही पाहिलेले नसतील तर जरूर पहा. आणि यावेळेचा पॉडकास्ट आम्ही फक्त आता मधुमेह आणि 1 मील अ डे या विषयावरती केंद्रित करायचं ठरवलेलं आहे. या दोन्ही पॉडकास्टमध्ये आम्हाला इतक्या शंका आल्या की आमची शुगर आहे, त्याच्यावर आम्ही कसं करायचं, आमच्या गोळ्या सुरू आहेत, इन्शुलिन सुरू आहे. या प्रश्नांची उत्तरं देण्याचा या पॉडकास्टमधनं आमचा प्रयत्न सुरू असेल. संपत डावकर सर यांची माहिती तुम्हाला आहे. ते रिटायर्ड ॲडिशनल कलेक्टर आहेत आणि त्यानंतर त्यांनी या आरोग्य क्षेत्रामध्ये काम सुरू केलं. स्वतःवरती आधी त्यांनी प्रयोग केले 1 मील अ डेचा आणि त्याचा फायदा ते आता अनेकांना करून देत आहेत. डावकर सर, तुमचं लेट्सोबत खूप खूप स्वागत. त्या दोन्ही पॉडकास्ट नंतर तुमचं सोशल म्हणजे काय वर्तुळामधलं वजन काय वाढलं की नाही? जरी इतर रेटवर भरपूर वाढलेलं आहे. शरीराचं वजन जरी कमी झालं असलं तरी भरपूर वाढले नाही. शरीराचं वजन माझं कमी जास्त होत नाही. बरं. परंतु सोशल मीडियावर लोकांच्या अतिशय आपल्या लेट्सअपमुळे अतिशय रिस्पॉन्स चांगला आहे. अनेक लोक मला मेसेज करतात, अनेक लोक मला फोन करतात. विशेष म्हणजे लोकांना आरोग्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात फायदा झाला.
तुमच्याकडे पण अनेक लोकांचे फीडबॅक आहेत हम्म. आणि आपलं हेच म्हणणं आहे की माझं ऐकू नका, तुमच्या शरीराचं ऐका. मी बोलतो म्हणून नाही, तर तुम्हाला तुमचं शरीर बोललं पाहिजे, व्हिजिबल डिफरन्स तुम्हाला जाणवला पाहिजे. बरोबर म्हणून आपण वन मिल करतो, आपण कुणाला काही कंपल्शन करत नाही. बरोबर. म्हणजे माझं वन मिलचं हेच मुख्य असतं की तुमचं शरीर तुमच्याशी बोललं पाहिजे. ॲटलिस्ट जी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती जरा थोडी पॉडकास्टच्या सुरुवातीला आपण क्लिअर करावी. अनेकांना असं वाटतं की आम्ही भरपूर काम करतोय, कष्ट करतोय, आम्हाला काय पोट नाहीये, आम्हाला काही कोणते आजार नाही आहेत, मग हे आम्ही करायची गरज आहे का? त्याच्यामधला मुद्दा खरं तर असा आहे की आता तुम्ही जर म्हणत असाल तर त्याच्यामध्ये काही शेतकरी वर्गाच्या पाठीमागच्या वेळेला कमेंट आल्या, आम्ही 12 तास शेतीत काम करतोय, तुमच्या बैठक परंतु एक जवळपास 16% इंडियन लोकांना डिटेक्टेड डायबिटीस आहे, 16 शहरी, आणि अप्रॉक्सिमेटली 10% ग्रामीण लोकांना डिटेक्टेड डायबिटीस आहे. म्हणजे आजकाल काय झालंय की, आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं म्हणणं आहे की भारतातली 50% जी लोकसंख्या आहे ती डायबिटीसमध्ये असावी, परंतु ते डिटेक्टेड नाही आहे. आता शेवटी बघा, मी कुठल्याही कधी रिपोर्टवर जात नाही, मला रिपोर्टवर कुठल्या जायचं नाही, मला कुठला रिपोर्टही क्लेम करायचं नाही. परंतु तुमच्या शरीरावर, माझं एक सिंपल एक्झाम्पल आहे, तुम्ही काम करत असा किंवा नसा, तुमच्या शरीरावर ढेरी आली की तुमची बॉडी काम करायची कमी झालेली आहे, तुम्ही तिथून सुधारायला सुरुवात करा. हा साधा विषय आहे. त्यामुळे तुम्ही शहरी राहता का ग्रामीण राहता हा मुद्दा नाही. तुमच्या पोटावर आलेली ढेरी, आणि हे ढेरी जर आली असेल तर मी एवढंच सांगतो तुम्हाला की तुमची ब्लड टेस्ट जी आहे ती म्हणजे होमा-आय-आर ती करा. होम-आय-आर म्हणजे इन्शुलिन रेझिस्टन्सची टेस्ट. इन्सुलिन रेझिस्टन्सची काय सांगते ही टेस्ट नक्की? आम्ही काय फास्टिंग शुगर करतो, पीपी शुगर करतो, H1B काय HbA1c करतो, तर ही आय-आर टेस्ट काय आहे? होमा-आय-आर म्हणजे काय की होमिओस्टॅटिक असेसमेंट ऑफ इन्सुलिन रेजिस्टन्स असं तिला म्हणतात. इन्सुलिन म्हणजे काय की इन्सुलिन हे हार्मोन आहे, ते शरीरातल्या आपल्या अनेक क्रिया तुमच्या कंट्रोल करतं. कारण मेन जे आहे ते तुमचं इन्सुलिन नावाचं हार्मोन आहे. होतं काय की आपल्याला जर डायबिटीस असेल तर डॉक्टर सांगतात फास्टिंग करा, डॉक्टर सांगतात पीपी करा, त्याच्यावर ठरवतात. परंतु मी आता ओमॅड करतो गेले अनेक वर्ष, मला लोक अनेक रिपोर्ट पाठवतात, लोक HbA1cचा रिपोर्ट पाठवतात. मग ज्यावेळेला HbA1c तुमचा 5.7च्या पुढे गेला का 6.4ला लोक प्री डायबिटिक म्हणतात, डॉक्टर म्हणतात की तुम्ही डाएटवर कंट्रोल करा. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ह्या डाएटवर तो कंट्रोल होत नाही. इन्सुलिनचा सुद्धा स्टँडर्ड आहे 2 ते 25 मध्ये नॉर्मल समजला जातो, पण सामान्य माणसाचा इन्सुलिन जर साधारणतः 6 ते 7 असेल तर त्याला इन्सुलिन रेजिस्टन्स असतो. आणि याची टेस्ट तुम्हाला करायची असेल तर जी इंटरनॅशनल टेस्ट आहे ती म्हणजे होमा-आय-आर, तिला HOMA-IR असं म्हणतात. तिचा रिपोर्ट नॉर्मल असेल तर 0.5 ते 1.5 असावा असं म्हणणे, काही लोक 2 म्हणतात. ही जर टेस्टचा रिपोर्ट जर नॉर्मल ज्याचा नसेल त्याला पोटावर ढेरी असते. हा सिंपल लॉजिक आहे. ज्याच्या पोटावर ढेरी असेल, आता मी काही MPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की साहेब आम्हाला थोडा झोप येते जास्त अभ्यास करताना. मी त्यांच्याकडून होमा-आय-आरची टेस्टचा रिपोर्ट करून मागितला, तर त्यांनी 2 मित्रांची केली होती. तर मग मी एकाला विचारलं की ह्याचं तर नॉर्मल आहे, दुसऱ्याला ढेरी आहे का? तो म्हणला आहे. तो हसला तिकडनं, त्याला वाटलं की ढेरी म्हणजे मी त्याला कधी पाहिलेलं नाही, त्याच्यावर ढेरी कशी होत. म्हणजे ढेरी म्हणजे काय, तर तुमच्या शरीरातलं ज्या वेळेला इन्सुलिन काम करत नाही त्यावेळेला तुम्ही खाल्लेलं जे अन्न असेल, विशेषतः कार्बोहायड्रेट, त्यातलं जे ग्लुकोज आहे ते ग्लुकोज तुमचं शरीर पचवू शकत नाही. न पचवलेलं ग्लुकोज जे आहे ते ज्यावेळेला ओव्हरफ्लो होतं, ओव्हरफ्लो म्हणजे काय, मसलमध्ये 400, लिव्हरमध्ये 200 अंदाजे, हे 600च्या वर ज्या वेळेला जातं त्यावेळेला ते 600च्या वर जाऊन तुमच्या फॅटमध्ये स्टोअर होतं. जे फॅट स्टोअर होतं ते तुमच्या वेगवेगळ्या अवयवाला स्टोअर होतं. त्यावेळेला त्या अवयवाला त्यांनी गराडा घातला एकदा की मग अवयवाची काम करण्याची कॅपॅसिटी कमी होते. म्हणून आपण 1 नंबरला फास्टिंगमध्ये जे कॉन्सन्ट्रेट करतो ते इन्सुलिनला. आणि म्हणून प्रत्येक माणसाने इन्सुलिन रेजिस्टन्सची जर टेस्ट केली तर बाकीचे फास्टिंग पीपी वगैरेचा प्रश्नच येत नाही. अच्छा, पण आता जो अनेकांना, आपण आज मधुमेहाविषयी जास्त बोलणार आहोत, अनेकांना तो डिटेक्ट होतानाच अडचणी होतात. म्हणजे आपल्याला काहीतरी लागलं किंवा काहीतरी चक्कर आली नंतरच आपण चेक करतो. तर ही मधुमेहाची चाचणी ही साधारणपणे कधी करावी आणि कशी करावी? मी खरं तर सांगेल आपल्याला की मधुमेहाची चाचणीच्या बाबतीत 2-3 एक गोष्टी असतात ज्याला डॉक्टर सांगतात
स्किनवर टॅग येणे, म्हणजे मस्त येतात स्टेजवर असे छोटे छोटे असतात हम्म. बघा, बऱ्याच लोकांना असतात, तो एक प्री डायबिटिकचं ते लक्षण मानलं हम्म. जातं. दुसरं जे आहे, कमरेचा घेरा साधारणतः 34-35-36ला गेला की डॉक्टर म्हणतात की हा प्री डायबिटिक आहे. नंतर काही ठिकाणी लोकांना डिस्कलरेशन होतं, स्किनवर थोडे डाग वगैरे येतात, ते डिस्कलरेशन हे प्री डायबिटिकचे लक्षण आहे. ह्या प्री डायबिटिकची लक्षणं आहेत, आपण कुठल्या मेडिकल क्षेत्राचा आपण आदर करतो, आपण कोणाला हे म्हणत नाही, कारण शेवटी मी जरी काही सांगितलं ते तुमच्या डॉक्टरने तुमच्यावर ठेवलं. परंतु हे कधी होतं, ते इन्सुलिन काम करत नाही तेव्हा होतं. मग मी काय म्हणतो की जर तुमच्या पोटावर ढेरी आली की तुम्ही प्री डायबिटिकचं लक्षण आहे, हे मी वोमॅडच्या अभ्यासाने म्हणतो. वोमॅडचं म्हणजे काय, दिवसातून एकदा जेवण, जे ऑटोफॅजीवर आहे, ज्याला 2016चं नोबेल पारितोषिक भेटलेलं आहे. म्हणजे असं नाही की मी मोगम बोलतो, नोबेल पारितोषिक 2016चं ज्या वेळेला ह्या ऑटोफॅजीला भेटलं, ऑटोफॅजी फक्त फास्टिंगनी होते, आणि मग तुमचं पूर्ण मेडिकल क्षेत्र आज बदलून गेलेलं आहे ऑटोफॅजीमुळे. मग ज्या वेळेला तुमच्या पोटावर ढेरी येते, त्या माणसाने होमायरची टेस्ट करून घेतली पाहिजे, आणि होमायरची टेस्ट करून आपलं जरी होमायरचा रिपोर्ट जो आहे तो जरी नॉर्मल ठेवला, तर पुढे तुम्हाला 2 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी जे आजार होणार आहेत ते आजार होणार नाहीत. ओके, त्यामुळे ती काळजी आपण वेळच्या वेळी घेणं गरजेचं हा, म्हणजे ब्लड टेस्टच्या पूर्वी जाणे, तुम्ही ढेरीवर काम करा, बरोबर. तुमचं बाकी सगळ्या गोष्टी होऊन जातात. आता तुमचा जो कन्सेप्ट आहे 1 मील अ डेचा, आता अनेकांना इन्शुलिन सुरू असतं, गोळ्या सुरू असतात, मग त्या इन्शुलिन, त्या गोळ्या ज्या डायबेटिकच्या आहेत त्याच्या आधी जेवणाच्या आधी घ्याव्या लागतात, आणि जर तुम्ही असं म्हटलं की दिवसातनं एकदा जेवा आणि त्याचा मधुमेहावर फरक पडू शकतो, तर अनेकांना असं वाटतं की बा ती चक्कर येऊ शकते मला, मी जर वेळेत अन्न गोळीच्या वेळेस जर गोळीनंतर खाल्लं नाही तर मला ग्लायसेमिया होऊ शकतो, कोमामध्ये माणूस जाऊ शकतो, अशी भीती असते. मग ही रिस्क घ्यायला आपण त्यांना का सांगतो? हा प्रश्न तुमचा जो आहे ना, हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. हेच खरं डायबिटीजचं मेन याच्यामध्ये आहे. बघा, हा मला ज्या वेळेला 1 मील करायची वेळ आली त्यावेळेला माझी तर डिटेक्टेड शुगर जी आहे ती आहे 2005 सालची. त्यावेळेची माझी फास्टिंग होती 199 आणि 337. मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. पीपी पीपी होती 337. मग ज्या वेळेला मला हे बंद, म्हणजे ज्यावेळेला मी ओमॅडो आलं तेव्हा माझा प्रश्न असा होता की मी गोळ्या कशा बंद करायच्या. मग गोळ्या कशा बंद करायच्या, तर मग मी सुरुवातीच्या काळात मी तुम्हाला सांगितलं की 5-7 वर्ष मी इंटरमिडिएट फास्टिंग करून मी ते, म्हणजे 16 ते 18 तास फास्टिंग करायचं कंट्रोल होतं. पण ज्या वेळेला माझं असं लक्षात आलं की आता कंट्रोल होत नाही, म्हणजे जर 2005 सालापासून मी जर डायबिटीजच्या गोळ्या इन्सुलिन घेत असतो तर मला किती युनिट इन्सुलिन लागलं असतं तुम्ही त्याचा अंदाज करा आज रोजी. तर हे काय होतं की मायो क्लिनिकच्या वेबसाईटला तुम्ही गेला, म्हणजे मी लोकांना सिस्टमॅटिक सांगतो, मायो क्लिनिक हा जगप्रसिद्ध क्लिनिक आहे. तुम्ही जर इंटरनेटवर टाकलं तर मायो क्लिनिक येतं, ज्याला अनेक जगभरातले कोट्यावधी डॉक्टर रेफर करतात. अजून 1-2 क्लिनिक आहेत, पण मी मायो क्लिनिकचं घेतो. त्यांचं असं म्हणणं आहे की लॉंग टर्म जर तुमची शुगर 400 ते 600 राहिली तर तुम्हाला साईड इफेक्ट असतो. किती? 400 ते 600. तुम्ही मायो क्लिनिकला जाऊन बघू शकता. आता बऱ्याच वेळेला लोकांची अनडिटेक्टेड, तुम्ही म्हटला, लोकांची 500-600 पण अनडिटेक्टेड असते. 500-600, मग त्यांना काय होतं का एका दिवसात नाही होत. ही लॉंग टर्म तुमची जी अनडिटेक्टेड असली तर त्याला प्रॉब्लेम होतो. मग तुम्हाला आपलं किती दिवस करायचं, आपला हा फक्त 4-5 दिवसाचा खेळ असतो. दुसरी गोष्ट, शुगर जी तुम्ही कोमाचा वगैरे बोलला, ही शुगर जी कमी होते ती तुमची शुगर कमी फास्टिंगनी होत नाही. तुमची शुगर कमी होते ती तुम्ही खाल्लेल्या गोळ्यांनी, जनरली मेटमॉर्फिनच्या ज्या गोळ्या असतात त्यांनी ती शुगर कमी होते. त्या गोळीचे एक कलमी काम आहे शुगर कमी करणे. परंतु तुमचा ब्रेन जो आहे अतिशय शार्प आहे. मी ज्यावेळेला फास्टिंग करतो, मी तुम्हाला सांगितलं आता की मी काल दुपारी 2 वाजता जेवलेलो आहे. आता माझे ऑलरेडी मला वाटतं 24 तास झाले, 2:45 वाजले, आता 24 तास झाले. माझ्या बॉडीमध्ये मला कुठल्याही भुकेचं लक्षण नाही, कारण माझ्या स्टोर्ड फॅटवरनं बॉडी शुगर सोडते. फक्त आपल्याला 5 ग्रॅम साखर लागते. किती? 5 ग्रॅम. ती 5 ग्रॅम साखर तुमचं लिव्हर सोडतं. त्यामुळं अतिशय छान लिव्हर तुमची शुगर मेंटेन करतं, म्हणजे एकदम युनिफॉर्म स्टेजने मेंटेन करते. मग तेवढी शुगर सोडल्यानंतर ती शुगर किती? 5 ग्रॅम. मग तुम्ही जर गोळी खाल्ली तर ती गोळी लगेच कमी करून टाकते, आणि मग तुमचा आणि थरथर कापतं वगैरे होतं. आता मला असे पण काही लोक आहेत, एकाचा फोन आला की साहेब मी फास्टिंग केलं परंतु मला जर थरथर कापलं. म्हणलं मग गोळी घेतली होती का? नाही म्हणलं गोळी घेतली होती. म्हणलं एक मला भीती वाटत होती म्हणून घेतली होती. म्हणलं बाबा तू हे भानगडीत पडू नको, तुझ्या गोळ्यानं तू सुखी राहा, इकडे उपवासाच्या काय भानगडीत पडू नको. म्हणजे मला सांगायचं काय की शुगर तुमची जी कमी होते ती गोळीनं कमी होते.
शुगर तुमची जी कमी होते ते इन्सुलिन कमी. शरीर मात्र शुगर कमी जास्त करण्याचं काम करतं. समजा मी आता फास्टिंगमध्ये आहे, मी जर जिममध्ये गेलो, मी सेन्सर लावून हे सगळं केलेलं आहे. जिममध्ये शुगर वाढते, कारण बॉडीला त्यावेळेला जी मी जिम करतो, ज्यावेळेला मी 100 किलो उचलतो त्यावेळेला शुगर लागते. त्यावेळेला माझी शुगरची लेवल 190 पण जाऊ शकते. परंतु ज्यावेळेला मी परत बंद करतो त्यावेळेला अर्धा तासाने ती परत खाली येते. म्हणजे शुगर कमी जास्त करतं तुमचं, शरीर तुमची शुगर आपल्या आप कमी जास्त करतं, पण गोळीला बुद्धी नसते. म्हणून गोळी ही आपल्या माझा सगळ्यात चांगला सल्ला आहे की जर तुम्हाला कोणाला अशी भीती वाटत असेल तर आजकाल सीजीएम येतात, कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटर येतात, सेट होईपर्यंत लावा, 4-5 हजार रुपये जातील. अच्छा. आपण गोळी घेऊन कुठल्याही परिस्थितीत कुणीही डोकं लावायचं नाही. तो तुमच्या जीवनाशी खेळ आहे. त्यामुळे गोळी घेऊन कोणाला उपवास करता येत नाही. सिंपल. कारण गोळीचं कामच शुगर कमी करणे आहे. म्हणजे ज्याला ओमॅड करायचं आहे त्याने गोळी घ्यायची नाही, अजिबात नाही. त्याच्या पण दिवसात एकदा जेवायचं आहे. हो. पण त्याची जेवणाच्या आधी मग ती गोळी घेतली तर नाही घेता येणार. बघा, आपण काय करतो की आपली ही ओमॅड ही नैसर्गिक आहे. याच्यामध्ये ना ॲलोपॅथी आहे, ना तुमचं होमिओपॅथी आहे, याच्यामध्ये कुठलंच मेडिकल सायन्स नाही. तुम्हाला मी पाठीमागच्या वेळेस सांगितलं नाही, मॉडर्न सायन्स जे हिपोक्रेट्स आहेत ते फास्टिंग ट्रीटमेंट द्यायचे लोकांना. तुम्ही आपल्या AI ला विचारा, ही यूज टू डिस्क्राईब फास्टिंग याच ट्रीटमेंट. आता होत नाही, कारण सध्याच्या जगामध्ये ही फार मोठी इंडस्ट्री आहे, त्यामुळं होत नाही. परंतु तुम्हाला गोळी घेता येत नाही. गोळीच्या भानगडीत पडायचं नाही, कारण गोळ्यातून बघा, कुठल्याही डायबिटीस गोळ्या घेणाऱ्या माणसाची गोळी कधीही बंद झालेली नाहीये. गोळ्यांची संख्या वाढत जाते. परंतु मी असे अनेक पेशंट पाहिलेले आहेत की गोळ्या घेऊन, इन्सुलिन घेऊन शुगर कंट्रोल होत नाही, म्हणून एका सर्टन स्टेजला लोक 10-10 दिवस फक्त एवढं सगळं असून सुद्धा ऍडमिट होतात. कारण ही परिस्थिती आहे. ही मी हॉस्पिटलला पेशंट पाहिले, तुम्ही कुणाला विचारा. कारण गोळ्या हा तुमचा डायबिटीस बरा करत नाही. गोळ्या हा तुमचा डायबिटीस कंट्रोल करतात. ओमॅड तुमचा डायबिटीस नॅचरली कंट्रोल करतो. आता हे जर गोळी खाऊन, आणखी जर गोळी खाऊन तो जर कंट्रोल होतोय, मग एवढे मी उपवास तापास करून काय करायचं, असा एक दुसरा प्रश्न आहे. मग बरोबर, मग कशाला साठी उपवास करायचे, आतडीत वाळवायचे, असा अनेकांना प्रश्न पडू शकतो. तर आमचं सुखानं चाललेलं असं जर प्रश्न आला तर त्याला काय उत्तर? गोळी खाणारा माणूस हा कधीच सुखी नसतो. गोळी ही फॉरेन बॉडी असते. गोळी तुमच्या शरीराला काहीतरी रिॲक्शन देत असते. तुम्हाला त्याच्या मूड स्विंग होत असेल, ज्या वेळेला साखर तुमची कमी जास्त होते, त्यावेळेला तुमच्या ब्रेनला साखरेचा पुरवठा कमी जास्त होतो, कारण ब्रेनचा पुरवठा 20% असतो आणि त्याचे साईड इफेक्ट कंटिन्युअस होत राहतात. डायबिटीस बरोबर तुम्हाला पुढे येणारं ब्लड प्रेशर असेल, नंतर तुम्हाला पुढे कोलेस्ट्रॉल वाढण्याचे आजार असतील, स्ट्रोक असतील, किडनीचे आजार असतील, हे होत राहतात. अराउंड 40-45 आजार आहेत. कुणाला कुठला आजार होईल सांगता येत नाही, पण हे होतात. गोळीनं कधीही तुमचा आजार कंट्रोल होत नाही, तो म्हणजे बरा होत नाही. म्हणून लोकांना एक गोळीची सुरू होऊन 10, 12, 15 गोळ्या होतात. त्याचं कारण ते आहे. पण याच्यामध्ये एक मला विचारायचं की अनेकांना असं वाटतं की 1 मील अ डे मध्ये जर जेवलो आणि आपल्याला परत 4 तासांनी 5 तासांनी भूक लागते, अनेकांना तर दर 2-2 तासांनी खा असा मधुमेहामध्ये सल्ला दिलेला असतो. तर मग ही भूक कंट्रोल कशी करायची? मी गेल्या आठवड्यात एक पुस्तक वाचत होतो. त्याच्यावर मी मध्ये एक रील पण टाकलं होतं की इंस्टाग्रामवर माझ्या पेजला, की जगातला सगळ्यात, त्या लेखकानेच लिहिले, जगातला सगळ्यात मोठा फ्रॉड म्हणजे 2-2 तासांनी खा. फ्रॉड असं त्यांनी क्लिअर कट म्हटलंय. जगातला सगळ्यात मोठा त्याला फ्रॉड म्हणतो. तुमची बॉडी ज्यावेळेला एकदा खाते त्यावेळेला त्याच्या बॉडीतलं अन्नाचं पचन व्हायचं साधारणतः 10-12 तास तुमच्या याच्यापर्यंत लावतात. आता काय करतो आपण, जे आहे ना, आपण पूर्वी जे शेतामध्ये जंगलामध्ये जे काम करायचो, त्याला जे आपल्याला कष्टासाठी जी कार्बोहायड्रेट लागायचं ते खायचो. आता आपण तो स्टेजला नाहीये. ऑलरेडी त्याच्यावरून फॅट डेअरीवर जमा करून ठेवलेलं आहे, जे आपल्याला पुढचे बरेच दिवस पुरणार आहे. मग प्रश्न काय की एकदा जीवन जर तुम्ही चांगलं जेवला, आता काय होतं, काही लोक काय करतात, मी साहेब ओमॅड करतो, भाकरी चपाती खाऊन ओमॅड करतात. होत नाही, कारण जी गोष्ट तुम्हाला आवश्यक नाहीये ती खाऊन तुम्ही उपवास करू शकत नाही. मी नेहमी माझ्या डाएटमध्ये आजकाल सगळ्या लोकांना सांगायला सुरुवात केली की तुम्ही ज्यावेळेला ओमॅडचं जेवण करणार आहे त्यावेळेला ओमॅडचे तत्व पालन करा. तत्व 3च आहेत. कार्बोहायड्रेट शरीराला आवश्यक नाही, नॉन इसेन्शियल आहे. तुम्ही इंटरनेटवर शोधा, तुम्हाला 100 वेबसाईट सापडतील की कार्बोहायड्रेट शरीराला गरज नाही. प्रोटीन आवश्यक आहे, कारण तुमच्या सगळ्या सेल्स ज्या आहेत त्या प्रोटीन. तुमचं फॅट जे आहे ते फॅट त्याच्यावर तुमचं कोलेस्ट्रॉल जे तुमचं चालतं, ट्रायग्लिसराईड जे चालतं ते तुमच्या फॅटपासून मिळतं, म्हणजे जे एनर्जी सोर्स आहे. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं बॉडी क्लीन करायला लागतो फायबर. मग मी काय सांगतो, सुरुवातीला तुम्ही जेवण करताना सुरुवातीला 100 ग्रॅम प्रोटीन
80 ते 100 ग्रॅम फॅट, 40 ग्रॅम फायबर हे खाऊन घ्या. यानंतर मग तुमची भात भाकरी चपाती तुम्हाला जेवढी जाईल, कारण हे खाल्ल्यानंतर तुम्हाला पुढे तिकडे खायला काही स्कोप नाही. चपातीमध्ये पण मी तुम्हाला चपातीमध्ये ओट फायबर टाकण्याचे लोकांना सांगतो. मी आजकाल त्याचा मेथी थेपला करतो. माझी मुलं अतिशय चांगल्या प्रकारे तो मेथी थेपला खायला लागलेले आहेत, कारण तो त्याची टेस्ट येते चांगली. चपातीच्या ऐवजी थेपला खातो, जे गुजराती लोक थेपला खातात, 5-5 रुपयाला भेटतो. त्याच्यामध्ये फक्त काय जो आटा असतो त्याच्यामध्ये मी ओट फायबर पावडर टाकतो, आणि आटा जो असतो तो मी केटो आटा, म्हणजे तो एक वेगळा केटो आटा भेटतो. केटो डाएटला मी हे करत नाही, मानत नाही. केटो आटा म्हणजे एवढंच की गुड फॅट, तो गुड फॅट त्याच्यामध्ये असतं म्हणून ते करतो. आणि हे खाल्लं तर मग तुम्हाला भूक लागत नाही, कारण बॉडीला जर तुम्ही सफिशियंट प्रोटीन दिले, सफिशियंट फॅट दिले, सफिशियंट फायबर दिला, फायबरनी सॅटिटी येते, प्रोटीननी सॅटिटी येते, फॅटनी सॅटिटी येते, मग तुम्हाला भूक लागत नाही. परंतु जर तुम्ही भात भाकरी चपाती खाल्ली तर तुम्हाला 3-4 तासांनी भूक लागते. दुसरी गोष्ट, त्यापासून जी शुगर तयार झालेली असते ती शुगर तुमच्या शरीराला पचवण्यासाठी कष्ट करावं लागतं. पहिलं म्हणजे जेवणानंतर येणारी सुस्ती. म्हणजे सिंपल, शरीर तुमचं प्रत्येक गोष्ट तुमच्याशी बोलतो. सुस्ती येते याचा अर्थ त्यावेळेला तुमच्या शरीरात शुगर जास्त असते. पण याच्यामध्ये असं अनेकदा होतं की पोट भरल्याचं जे फिलिंग आहे, जे समाधान आहे, ते कार्ब्स घेतल्याशिवाय कसं मिळणार? मग ते काय, ते आता भात खाल्लं जरा कसं बरं वाटतं, हो, एक चित्तवृत्ती प्रफुल्लित होणं, हा पण एक खाण्याचा आनंद आहे. त्याच्यावर पण मी आनंद आहे ना शेवटी. भात खाल्ला, त्याला थोडं तूप घेतलं, डाळ घेतली, जरा थोडं बरं वाटतं. अरे वा, जिभेला काहीतरी जरा चांगलं खायला मिळालं. तुपाच्या बाबतीत पण मी कधी नाही म्हणत नाही. तूप इज अ व्हेरी गुड. तुपाने भूक जाते, परंतु कार्बोहायड्रेटनी जी भूक जाते ना, म्हणजे आपण असं म्हणतो की तो ब्रेनला सिग्नल देण्याचा विषय असतो. पण सगळ्यात चांगली स्ट्रॅटेजी प्रोटीनची असते. प्रोटीननी चांगली होते, फॅट होतं. आता मी दररोज 100 ग्रॅम नारळ खातो. फार चांगला, म्हणजे नारळाला ब्रेन टॉनिक तेलाला म्हणतात. मग त्यामुळे काय होतं, नारळाचं जे हे होतं, नारळाचं ट्रायग्लिसराईड बॉडी सहजासहजी जे बॉडीला सोर्स म्हणून वापरलं जातं. त्यामुळे मग कार्बोहायड्रेटची गरज नाही. मला प्रश्न, समाधान मिळत नाही जेवणाचं, त्याच्यावर काय पर्याय? तुम्हाला पर्याय सांगतो बघा. डोपामाइन नावाचं आपलं जे हार्मोन आहे, त्याच्यामध्ये 2 प्रकार, एक गुड डोपामाइन आणि बॅड डोपामाइन. मग आता काय होतं की तुम्हाला आज समजा तुमचं काहीतरी एखादा महत्वाचं कुठंतरी काम असेल, तर आपण सकाळी सकाळी उठतो, लवकर जातो, दॅट इज गुड डोपामाइन. परंतु संध्याकाळी एखाद्या माणसाला ज्या वेळेला बसायची सवय असते, संध्याकाळी 7 वाजता, की व्यसनाची सवय असते, कुठलंही व्यसन, कोण ड्रिंकचं करत असेल, कोण काय, जे डोपामाइन शरीर सोडतं त्याला बॅड डोपामाइन म्हणतात. तसंच ते जे बॅड डोपामाइन आहे, अगदी एवढं उदाहरण देण्याचं कारण म्हणजे अगदी ते लोक असं म्हणतात की ते कोकेनची सवय असते त्याला डोपामाइन असते. तसंच तुमचं कार्बोहायड्रेट्स आहे. साखर गोड ज्यावेळेला लागते त्यावेळेला लोक म्हणतात की बॉडीने तुमचं डोपामाइन सोडलेलं असतं. आणि शुगर जो आहे, हा शुगर, मी काय म्हणत नाही शुगर पूर्ण बंद करा, पण तुम्हाला कसं आहे की आठवड्यातून एखाद्या वेळेला, 15 दिवसातून एक वेळेला तुम्ही घ्या, परंतु लिमिटेड घ्या. असं आहे, तुमच्या आनंदात मी येत नाही, पण दररोजच तुम्ही जर म्हणजे सकाळी दुपारी संध्याकाळ, जसं आपण सकाळी दुधाचा चहा, दुधामध्ये साखर असते, परत त्यात साखर टाकतो, वरनं ती साखर असते, एवढं शरीर तुमचं पचू शकत नाही ना. आणि शरीराचं ऐकलं पाहिजे ना. शरीर ज्यावेळेला पचवत नाही त्यावेळेला शरीर काय करतं, ते फॅटमध्ये स्टोअर करतं ना. बरोबर, फॅटमध्ये स्टोअर करतं. आता माझ्या बॉडीमध्ये, माझं बॉडीचं फॅट पर्सेंट नेहमी 13 ते 14% असतं. आज माझं वय 58 कम्प्लीट व्हायला आलेलं आहे, 59 सुरू होईल मला. एवढं कुणाला शक्य होत नाही ना. हे फक्त फास्टिंगनी करतो ना मी, बाकी दुसरं काहीच नाही. याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा, जो मधुमेहासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुमचं फास्टिंगच्या वेळेस नंतरही तुम्हाला भूक लागली आणि ते फास्टिंग तोडण्याची वेळ आली, तर ते तोडलं पाहिजे का? नाही, फास्टिंगच्या वेळेला मी मागच्या पण लेक्चरमध्ये बोललो होतो की शरीर आपल्याला विचारतं, ज्यावेळेला तुम्हाला भूक लागते, भुकेची वेळ येते, त्यावेळेला ते शरीर तुम्हाला विचारतं की बाबा आता तुला भूक लागलेली आहे, तू काय करणार आहे नेमका? तुझ्या शरीरावर जे फॅट साचलेले ते वापरणार आहे का बाकीचं काहीतरी खाणार आहे? तर त्यावेळेला आपण एवढंच करायचं की मी आता पाणी पितून शांत बसतो, किंवा ब्लॅक कॉफी घेतो, ऍपल सायडर व्हिनेगर घेतो. एक दुसरी गोष्ट आहे की नुसतं मीठ आणि पाणी घेतलं तरी भूक जाते. बरं. परंतु दुर्दैवाने काय होतं की मिठाच्या बाबतीत काय झालं की, हे मी पुस्तक मला वाटतं तिथे ठेवलं होतं, लॉन्जिटिव्हिटी सोल्युशन आहे, याच्यामध्ये ह्यांनी सांगितलं, जॅसन फंग, याला फास्टिंग अथॉरिटी म्हणतात, वर्डचं पीड आहे, तर त्यांनी सांगितले 3 ते 4 ग्रॅम मीठ घेतलं पाहिजे. आणि अमेरिकन हार्ट असोसिएशन, अमेरिकन डायट असोसिएशन म्हणतात 1.3 ग्रॅम मीठ. कारण आपलं शरीर, तुमच्या बॉडीमध्ये जे तुमचं फॅट साचलेलं आहे, त्यामुळे शरीरामध्ये इतकी वाईट कंडिशन आहे की ते मीठच ऍक्सेप्ट करत नाही. मग मी आज रोजी सुद्धा, मी ज्यावेळेला जिमला जातो त्यावेळेला 1 ग्रॅम मीठ कंपल्सरी पाण्यामध्ये टाकतो. बरं. मी ज्यावेळेला जेवण करतो, मी साधारणतः मिनिमम 3 ग्रॅम मीठ दररोज खातो. माझा ब्लड प्रेशर 70, 115, 120, 75, 115, 120 असतो.
म्हणजे माझा ब्लड प्रेशर अजिबात वाढत नाही, कारण मिठापासून तुमच्या 300 ते 400 रिॲक्शन कम्प्लीट होतात. म्हणजे मग मी जर अमेरिकन हार्ट असोसिएशन तुम्हाला 1.3 ग्रॅम सांगतं तरी तुमचा ब्लड प्रेशर गोळ्या घेऊन पण कंट्रोल होत नाही, अशी कितीतरी लोक मला म्हणतात. मग मी मीठ खातो तरी माझा वाढत नाही, याचा अर्थ शरीराला मिठाची आवश्यकता आहे. मग हे जे असे अनेक घटक आहेत, म्हणजे हे जे आहे ते शरीराचा तसा त्याच्याशी संबंध आहे. म्हणजे जर भूकची वेळ आली, म्हणजे भूक लागली, तर ब्लॅक कॉफी प्यावी, आणखीन काय प्यावं, तुमचा काय? ब्लॅक कॉफी विदाउट शुगर, विदाउट एक नंबर 1. दुसरं तुम्ही पाणी घ्या, साधं कोमट पाणी घ्या. भूक 5-10 मिनिटात जाते. त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे आपण जर घराच्या बाहेर असेल आणि आपल्याला घरी पोहोचायला 3 तास लागणार असेल आणि आपण काय म्हणतो की मला आता जोराची भूक लागली पण तुम्हाला काहीच मार्ग नाही. मग ज्यावेळेला तुम्ही घरी पोहोचता मधल्या काळामध्ये माझी भुकेची वेळ लागली होती पण आता मला माझी भूक गेली, तर दॅट इज ॲक्च्युअली तुमची बॉडी त्यावेळेला फॅटवर स्विच झालेली असते. रात्री झोपेत बॉडी फॅटवर स्विच झाली तर सकाळी तुम्हाला भुकेचा लवलेशही नसतो. ओके. पण आता याच्यामध्ये जर मला चांगलं जेवण घ्यायचं आहे, दुपारचं किंवा संध्याकाळी वन मील अ डेच करायचं आहे, तर त्यासाठी बेस्ट ऑप्शन काय आहेत आणि ते कसं घ्यायचं? याच्यामध्ये काय आहे की मी नेहमी सांगतो लोकांना की तुम्ही टायमिंग, लोकांचं काय, कोण कंपनीत कामाला असतो, कोणाचं टायमिंग वेगळं असतं. मग मी काय सांगतो लोकांना की तुम्ही टायमिंग काय पाळू नका. मी कधी सकाळी 8ला पण नाश्ता करतो तर मग रात्री काय खात नाही, छान झोप लागते मला. कधी दुपारी जेवतो, कधी एखाद्या दिवशी मी शक्यतो रात्री टाळतो. रात्री म्हणजे जेवायच्या अगोदर 3 तास मी खात नाही. जर चुकून एखाद्या वेळेला मी खाल्लं तर सकाळपर्यंत माझी बॉडीमध्ये जिरलेलं नसतं. म्हणजे सकाळी मी उठतो त्यावेळेला लक्षात येतं की आज बॉडीनं रात्री खाल्लेलं जिरवलं नाही. त्यामुळं जेवणाच्या अगोदर, झोपायच्या अगोदर जनरली 3 तास काही खाल्लं नाही पाहिजे. मग याच्यामध्ये मी काय केलंय, मी आता एक बफेट काउंटर नावाचा प्रकार केलेला आहे. प्रोटीनचे सोर्सेस मी आयडेंटिफाय केले जे हेल्दी आहेत. त्याच्यामध्ये एक मी केलं चिकन ब्रेस्ट, म्हणजे व्हेज नॉन व्हेज सारखे सांगतो. दुसरं मटनमध्ये पण मी जनरली प्रेफर करतो लोकांसाठी मटन खिमा करतो, कारण तुम्हाला त्या मटणातली जर हाडं घेतली तर मग ते दिसतं जास्त मिळणार कमी, तर ते पण मी कमी केलं. तिसरं मी अतिशय चांगलं लोकांना देतो सोया चंक, सोयाबीनच्या वड्या असतात, त्याच्यात 52 ग्रॅम प्रोटीन आहे. चिकन ब्रेस्टमध्ये 33 ग्रॅम आहे, मटनमध्ये 26 ग्रॅम आहे. मटनमध्ये थोडंसं फॅट जास्त असतं. सोया चंकमध्ये ज्या वड्या आहेत त्या वड्यांसाठी 52 ग्रॅम असतं. मी आजच घरी येताना, म्हणजे आज संध्याकाळी मी जेव्हा जेवेल त्यावेळेला मी त्याची सोया चंकची भाकरी करायला सांगितलेली, म्हणजे त्याची रेसिपी मी देऊन आलो घरी. मग त्याची सोया. 4थं नंबरचं आहे टोफू हा व्हेजवाल्यांसाठी. आणि 5 नंबरचं सगळ्यात चांगलं जे फॅट भेटतं ते अंडी. हे 5 आयटम आहेत. लोकांना मी सांगतो यातून तुम्हाला 100 ग्रॅम घ्यायचं आहे. म्हणजे 6वं त्याच्यामध्ये घ्यायचं असेल तर प्रोटीनसाठी वे प्रोटीन. मग 100 ग्रॅम जर घ्यायचं असेल तर किती अंडी खावीत? अंडी तुम्हाला 100 ग्रॅम, बरीच लोक जिमवाले जे करतात एका अंड्यामध्ये 7 ग्रॅम प्रोटीन असतं. एका अंड्यामध्ये 7 ग्रॅम प्रोटीन म्हणजे साधारण जास्तीत जास्त तुम्हाला 3 खाता येतील. कारण कसं आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ओमॅड करत असाल तर तुमची बॉडी फॅट अब्सॉर्ब करते. तुम्ही ओमॅड करत नसाल तर तुमच्या भाकरी चपातीमधून एवढं फॅट तयार झालेलं आहे, तेच बॉडी दररोज एवढं साठवत असेल तर तुम्हाला फॅट खायला इकडे काही स्कोप नाही. अंड्याचं न्यूट्रिशन फार चांगलं आहे, हे मी स्वतः व्हेरीफाय केलं. तुम्ही ओमॅड करणाऱ्या माणसाला एवढंच मी सांगतो की तुमचा एकदा कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट करा. तुमचं जर कोलेस्ट्रॉल साधारणतः HDL तुमचं जर 40 असेल आणि तुम्ही 15 दिवस जर अंडी खाल्ली ओमॅड करून ना, तर तुमचं जे कोलेस्ट्रॉल HDL आहे ते 50च्या वर जातं. हे मी स्वतः केले, तुम्ही कुणीही करून बघा आणि रिपोर्ट सांगा मला. पण हे फक्त ओमॅडसाठी. म्हणजे जर तुम्ही 3 तास खात असेल तर तुमची बॉडी फॅट तुमचं मेटाबॉलिझ करू शकत नाही. ठीक आहे, आता प्रोटीन खाल्ले, प्रोटीनचे सगळे पदार्थ खाल्ले, नंतर काय करायचं? नंतर तुमचं फॅट. बरोबर आहे. फॅटमध्ये मी काय सांगतो, 15 ग्रॅम नारळाचं तेल कोल्ड प्रेस. नारळाचं तेल, कोल्ड प्रेस, नारळाचं तेल. जेवण बनवण्यासाठी तेल लागतं ना तुम्हाला. शेवटी मी बफेट काउंटर सांगतोय ना तुम्हाला. 15 ग्रॅम नारळाचं तेल, 15 ग्रॅम तूप किंवा बटर म्हणजे लोणी. 3 गोष्टी झाल्या. 4थं मी देतो ओला नारळ. 5वा देतो तुम्हाला अक्रोडचा ओमेगा 3 to ओमेगा 6 रेशिओ चांगला आहे. नारळामध्ये ओमेगा 6 निग्लिजिबल असल्यामुळे रेशिओचा प्रश्न येत नाही. तूप आपण वर्षानुवर्ष खातो, फक्त भारतीय पद्धतीने केलं तूप. याच्यापासून तुमचा फॅटचा सोर्स कम्प्लीट करा. बरोबर आहे. आता मग तुम्हाला डिश कशी बनवायची बघा. कारण तुम्हाला समजा सोया चंक करायचं असेल तर नारळाचं तेल टाका. तुम्हाला समजा जर वाटलं आता की भाकरी केली आहे तर ते 100 ग्रॅम जे खोबरं दिले त्याची चटणी करा. मी डायबिटीस साठी सांगतोय, कारण मला हे फक्त सध्या डायबिटिक्स स्पेशल असं समजा तुम्ही. हे डायबिटीस सांगतोय कारण मला तुमची जेवल्यानंतर शुगर वाढू द्यायची नाही. मग हे झालं. तिसरं राहिलं फायबर. मग सोयाबीनचं जे हे आहे, तुमच्या याच्यात फायबर नसतो. चिकन मध्ये फायबर नाही, मटन मध्ये फायबर नाही, अंड्यात फायबर नाही, टोफू मध्ये पण फायबर निघले जेवायला आहे. याच्यात चांगला फायबर आहे. कशामध्ये?
सोयाबीनच्या चंकमध्ये सोयावडी जे असतो त्या 13 ग्रॅम फायबर आहे. मग तो फायबर मिळाला तुम्हाला. मग तुमचा फायबरचा सोर्स कुठून कम्प्लीट करायला लागतो? डॉक्टर सांगतात की सॅलड खा. किती प्रयत्न केला तर तुम्ही जेवढं सॅलड खाऊ शकत नाही. म्हणून मग आपण काय सांगितलेले आहे, आपले फायबरचे सोर्स आपण आयडेंटिफाय केले. एक मेथीची टरफलं जे भेटतात. मेथी टरफल म्हणजे काय ते मेथीचे दाणे की काय? मेथीच्या दाण्यावरची टरफल. बर. मेथीच्या दाण्यावरची टरफल असतात, त्याचा आजकाल भेटतात. त्याचा कारण मेथीचे लाडू आपण जे खातो, ज्याला वर्षानुवर्ष हेल्दी सोर्स ऑफ म्हटलेला जातो, मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू हे म्हटलं, त्याचं कारण तो फायबर आहे. त्याच्यामध्ये 90% फायबर आहे. मेथीच्या टरफलात 90% फायबर आहे. त्यातला मेजर फायबर सोल्युबल आहे, डिंकातला मेजर फायबर सोल्युबल आहे. तिसरा ओट फायबर पावडर. ओट फायबर पावडर हा फायबर सोल्युबल आहे. हे 3 सोल्युबल फायबरचे मी सोर्स तुम्हाला सांगितले. चौथा जो सोर्स तुमचा आहे तो चौथा सोर्स गव्हाचा कोंडा. गव्हाचा कोंड्यामध्ये सोल्युबल फायबर मोठ्या प्रमाणात नाही, जो आपण फेकून देत होतो. हो, पण आता गव्हाचा कोंडा मिळतो कुठं असा सेपरेट? या आजकाल भरपूर कंपन्या विकतात. बरं. गव्हाच्या कोंड्याचे मी कोरके करायला शिकलोय, जे आपण जुन्या काळी खायचो ते. बरं. फार छान लागतात ते टेस्ट मध्ये. हाकरा जो करतो ना आपण तसा करतो. तर तो आपला जो गव्हाचा कोंडा जो आहे तो नॉन सोल्युबल फायबर, म्हणजे त्याच्यामुळे तुमच्या टॉयलेट मधला बल्क वाढतो. हे 3 तुमचे जे फायबर आहेत, या 3 फायबर नारळामध्ये जवळपास 9 ग्रॅम फायबर आहे 100 ग्रॅम मध्ये. अक्रोडमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय, त्याच्यामध्ये सुद्धा मला वाटतं, आता मला नेमका आठवत नाही, पण त्यामध्ये पण एक 8-10 ग्रॅम फायबर आहे. ह्याच्यातून तुम्हाला 40 ग्रॅम फायबर करायचा. मग याचं कॉम्बिनेशन शेवटी ज्या वेळेला तुमची महिला कुठली घरातली तुमची स्वयंपाक करायला सुरुवात करते आणि तुम्ही समजा की प्रत्येकाच्या अशा 4 बरण्या ठेवलेल्या आहेत, याच्यातून तुम्हाला जेवण तयार करायचं. भाजीला आपण कुठल्याही प्रकारचं बंधन ठेवत नाही, कुठलीही भाजी खा. बरं. चपातीच्या ऐवजी आपण तुम्हाला सांगतो की मी जसं सांगितलं, सोया चंकची तुम्हाला भाकरी करता येईल, ओट फायबरची तुम्हाला चपाती करता येईल, ते करा. की जेवढं कार्बोहायड्रेट कमी करता येईल तेवढं करा. नेट कार्ब नावाची एक कन्सेप्ट आहे, तुम्हाला माहित आहे का नाही माहित नाही. नेट कार्ब म्हणजे तुमच्या आहारामध्ये जेवढं कार्बोहायड्रेट तुम्ही घेतलं, समजा तुम्हाला जर आहारातून 50 ग्रॅम कार्बोहायड्रेट भेटणार असेल आणि तुम्ही जर 45 ग्रॅम फायबर टाकला तर नेट कार्ब तुमचं 5 ग्रॅम राहतं. नेट कार्ब तुमच्या शरीरातलं 25 ग्रॅम जर ठेवलं तर तुमची शुगर वाढत. पण याच्याऐवजी बाजरी खाल्ली, ज्वारी खाल्ली तर त्यांना काय फरक पडतो? बाजरी खाल्ली, ज्वारी खाल्ली तर ठराविक लोकांचं ज्यांच्या पॅनक्रियाची आणि इन्सुलिनची कॅपॅसिटी चांगली आहे, त्यातल्या 70% लोकांची शुगर वाढत नाही. परंतु माझ्यासारखी जे आहेत, ज्याला ऑलरेडी 2005 सालीच आहे, त्याला ते सहन नाही करत. हो का? मग याच्यामध्ये तर भात पूर्णपणे बंदच करावं लागेल. मग भात कारण प्रोसेस आहे, भात पूर्णपणे भात बंद करायला लागतो. तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुमच्या तेवढी कॅपॅसिटी चांगली असेल तर एखादा चमचा भात, त्याच्यामध्ये तूप टाका. तूप टाकून शुगर फ्री मध्ये आजकाल जनरली मी लोकांना अल्युलोज रिकमेंड करतो. अल्युलोज हे हेल्दी शुगर फ्री आहे. पण तुमचं हे सगळं ऐकल्यानंतर, पदार्थ नाव ऐकल्यानंतर एखाद्याला वाटेल अरे फार मोठं खर्चिक काम आहे. याच्यामध्ये कसं होतं की माझा वैयक्तिक किचनचा खर्च, कारण बघा आमच्या घरात सकाळी नाश्ता होत नाही, दुपारचं जेवण असतं, संध्याकाळी काय होत नाही. मी 100 ग्रॅम जेव्हा नारळ खातो तेव्हा नारळ 40 रुपयाला भेटतो, त्यातून 300 ग्रॅम खोबरं निघतं. म्हणजे किती किंमत झाली माझी, कारण माझा मेन सोर्स तो आहे ना, माझा नारळ. तूप आपण घरामध्ये असतं. आणि मी सांगितलं तुम्हाला, सोया चंकचा फार रेट नाहीये, टोफूचा रेट नाही. तुमचं मला वाटतं काहीतरी 200-250 किंवा मला वाटतं 400 रुपये किलोनी तुमचे चिकन ब्रेस्ट भेटतात. 400 रुपये किलोनी जर मला 200 ग्रॅम घ्यायचा असेल, म्हणजे 30-62, तर तुम्ही समजा तेवढा खर्च. पण हा खर्च इतरांपेक्षा कमी आहे. म्हणजे तुम्हाला फार स्वस्तात जायचं असेल तर सोयाबीनच्या ज्या वड्या असतात ना, ते मग चंक भेटतात, ते करा काय. परंतु तुमचं आरोग्य महत्त्वाचं, कारण तुम्ही डॉक्टरकडे आजकाल व्हिटॅमिनच्या गोळ्या घ्यायला गेलं तर तुमच्या डॉक्टरकडे 150-200 रुपये लागतात. बरोबर. पण आता हे सगळं झालं, आता हे सगळं मेन झालं, पण मॅग्नेशियम आपल्याला लागतं का, आपल्याला कॅल्शियम लागतं, मग त्याचे सोर्सेस या जेवणामध्ये कसे मिळतात? याच्यामध्ये काय होतं, बऱ्याच वेळेला आपल्याला सॉफ्टवेअर मध्ये हे मॉनिटर करायला लागतं. आता बरीच सॉफ्टवेअर असतात, एखादं चांगलं सॉफ्टवेअर आपण शोधून त्यामध्ये मॉनिटर करतो, परंतु कॅल्शियम तुमची पूर्ण मिळत नाही. कॅल्शियम पूर्ण मिळत नाही म्हणजे ज्यावेळेला आपण बाथरूम मध्ये पडतो त्यावेळेला काहीतरी मोडतो, याचा तुमचं कॅल्शियम पूर्ण नसतं, नंबर 1. दुसरं जे आहे ते मॅग्नेशियमच्या जवळपास 300 पेक्षा जास्त रिॲक्शनला गरज आहे. डायबिटीसवाल्याला मॅग्नेशियम लागतंच, झोपेचे त्याचा संबंध आहे. त्यामुळे हे 2-4 जे न्यूट्रिशन आहेत ते तुम्हाला घ्यावे लागतात. हे ॲक्च्युली कॅल्शियम मॅग्नेशियम जे आहे ते कॅल्शियम नाही पण इलेक्ट्रोलाइट मध्ये येतं. किंवा B12 लागतं आपल्याला. B12 तुम्हाला दररोज घ्यावं लागतं कारण वॉटर सोल्युबल आहे. डी तुम्हाला मी सांगितलं होतं महिन्यातून एकदा घ्यायला लागतं, 60 kg टॅबलेट ते घ्यावं लागतं. कारण घ्यावं लागतं म्हणजे तुम्ही आता ते अनेकांनी ऐकलं असेल तर घ्यावं लागतं म्हणजे त्याच्या गोळ्या घ्यायच्या, औषध घ्यायचं, काय करायचं? मी काय करतो, व्हिटॅमिन D3 माझं कायम कमी असायचं आणि त्याच्यावेळेला मेडिकलला गेलो की कमी व्हायचं. मग डॉक्टर गोळी देतात, मग ते आपलं 2 महिन्यांनी वाढतं, आपण परत एकदा चेक करतो, मग सोडून देतो. तसं नाही. व्हिटॅमिन A, D आणि E हे फॅट सोल्युबल आहे, त्यामुळे ते 1 ते 3 महिना बॉडी स्टोअर करते. त्यामुळं तुमचं व्हिटॅमिन D
महिन्यातून एकदा घेतलं चालतं, कधीच कमी होत नाही. बी आणि सी जे आहे ते तुमचं हे आहे आपलं वॉटर सोल्युबल आहे, ते दररोज घेतलं चालतं. बी मध्ये एक नवीन प्रकार आलाय, बेनिफोटिमाइन म्हणून आहे. कारण बरं. जे डायबिटीजचे लोक आहेत त्यांच्या पायाला जळजळ होण्याचं प्रमाण फार मोठं आहे. बरं. मला एक डॉक्टर होते मध्ये, स्वतः त्यांनी सांगितले की मी किती प्रयत्न केले ते माझे जळजळ थांबत नाही. मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही बेनिफोटिमाइन घ्या. तिसऱ्या दिवशी मला त्यांचा मेसेज आला की माझं टिंगलिंग आणि जळजळ थांबली. कोणतं पुन्हा एकदा? बेनिफोटिमाइन म्हणून एक व्हिटॅमिन आहे. बेनिफोर्टिमाइन आहे तो फॅट सोल्युबल व्हिटॅमिन B1 आहे. बरं. इट इज मेड इन लॅबोरेटरी. आजकाल डॉक्टर देतात. ते जर तुम्ही घेतलं, त्याची गोळी घेतली तर तुमच्या पायात जळजळ होते. आता जळजळवरून लक्षात आलं, डायबिटीसवाल्यांच्या डोळ्याचा इश्यू आहे, डायबिटीक फूट आहे, डायबिटीसवाल्यांचा पुढे जाऊन लोकांना ब्लड प्रेशर झालेत, कोलेस्ट्रॉल झालेत. मग तुमचं जे मगाचं म्हणणं होतं की गोळ्या घेऊन काय झालं? गोळ्या घेऊन तुमचे आजार वाढले ना. म्हणून आपण म्हणतो की नॅचरल, नैसर्गिक, हे नैसर्गिकरित्या तुमचं फास्टिंग कंट्रोल करतो. शरीर अतिशय तुम्हाला जखम झाली असेल नाही तर खर्चटलं ना, शरीर तुम्ही काहीच लावू नका, त्याला खपली धरते आणि बरं करतात. तसंच तुमचं आतून होतं. फक्त मी तुम्हाला 3च फॅटचे सोर्स सांगितले. एक अक्रोड, दुसरं खोबरं, तिसरं तूप, बटर आणि नारळाचं तेल. याचा omega-3 to omega-6 रेशो चांगला आहे. omega-3 to omega-6 रेशो चांगलं नसलेलं जर फॅट आपण घेतलं तर शरीरावर लाल डाग पडणे, स्किनवर तुमचं हे होणं, आतून काहीतरी त्याला आता ज्याला मेडिकलमध्ये आपण इन्फ्लेमेशन म्हणतो, त्याचे तुम्हाला साईड इफेक्ट होतात. हे मी काय बाकी सगळं तुम्हाला बंद करायला लागत नाही. जोपर्यंत तुमचं पूर्णपणे सगळं व्यवस्थित होत नाही तोपर्यंत हे करा. मग तुम्हाला ज्या वेळेला वाटेल की आता मी एकदम हेल्दी आहे, माझे सगळे ब्लड रिपोर्ट नॉर्मल आले, परत सांगतो सगळे ब्लड रिपोर्ट नॉर्मल आले, मग तुम्ही हळूहळू इंट्रोड्यूस करा. म्हणजे आपण कुठल्या ब्लड रिपोर्टला नाव ठेवत नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की मी सांगतोय करा म्हणून करा, पण मी सांगतो म्हणून तुम्ही ब्लड रिपोर्ट पण चेक करा, दर 15 दिवसांनी चेक करा. आणि मी जे बोललो ते तुमच्या ब्लड रिपोर्ट बोलले पाहिजेत. मी बोलून का उपयोग नाही. आता हे सगळं केल्यानंतर मग अनेकांना असं वाटतं की व्यायाम वगैरे काही करायची गरज नाही, नुसतं खाऊन आपलं होऊ शकतं. याच्यामध्ये एक गोष्ट आहे की डायबिटीसवाला जो माणूस आहे, 1 मीलचा फायदा काय होतो सगळ्यात महत्त्वाचा. माझं एक रुटीन आहे. मी काय करतो, मी फुल मील घेतो. फुल मीलच्या माझ्या कॅलरी असतात 1200-1500. आपण जेव्हा 3 वेळा जेवतो त्याचे कॅलरी असतात 400 ते 500. म्हणजे मी 3 वेळाच एकदाच जेवलो. मग मी ते कसं केलं, तर मी काय केलं की एक्सेस कार्बोहायड्रेट जे 300 ग्रॅम अमेरिकन डाएटमध्ये 300 ग्रॅम कार्बोहायड्रेट आहे, भाकरी, चपाती, ब्रेड वगैरे 300 ग्रॅम भेटतं. ते 300 ग्रॅममधून जे जवळपास 100 ग्रॅम साखर तयार होते आणि तुमच्या शरीराला लागते 5 ग्रॅम. हे जो साखरेचा तुमच्या शरीरात पूर येतो, हा मी 1500 कॅलरी घेऊन सुद्धा कमी केलेला आहे. मग मी जेवल्यानंतर काय करतो, पहिले 5 मिनिटं मी टीव्ही लावतो. टीव्हीच्या पुढे एक चांगलं गाणं लावतो. गाणं लावून त्या गाण्यावर थोडा डान्स करण्याचा प्रयत्न करतो. डान्स करताना मोमेंट एकच आहे, पायाची पण मोमेंट झाली पाहिजे, हाताची पण झाली पाहिजे. 5 मिनिटं झाले, जेवण झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर 5 मिनिटं झाले, आणि जेवण झालं काय हालचाल करू नका, व्यायाम करू नका, काही करू नका असं सांगणार. तर ते कधी ते ओमॅडवाल्याला हे लावे, कारण त्याच्या बॉडीतलं फॅट त्यांनी खाल्लेलं असतं. तुमच्या हालचाल करू नका म्हणतात की त्याच्या शरीरामध्ये सगळं ते फॅट साचून त्याच्या ज्या जमलेलं आहे, दॅट इज नोन ॲज ब्लॉकेज. तर त्याच्यामुळे ते नाही सांगतात, ते बरोबर आहे. परंतु ओमॅडवाल्याच्या शरीरामध्ये कसं असतं, ओमॅड जेवढा करतो ते शिरांमधलं जे आर्टरीजमधलं फॅट आहे ते वापरलं जातं. मग मी पहिले 5 मिनिटं ते करतो. पुढच्या 5 मिनिटामध्ये मी काप रेजेस करेल, छोटं छोटं एक्सरसाइज करतो. कारण तुमच्या शुगरचं पूर्ण जे ॲब्सॉर्प्शन होतं ते मसलमध्ये होतं. वयाच्या 40व्या वर्षानंतर मसल कमी व्हायला लागतात. मसल लॉस होणे म्हणजे म्हातारपण येणे, याला एजिंग म्हणतात. बरोबर. मग मी काय करतो की मी हे साधारणतः थोडा डान्स केला टीव्हीच्या पुढं, मग नंतर काप रेजेस केले, स्टेपअप केले, असे छोटे छोटे एक्सरसाइज माझ्या इंस्टाग्रामला मी टाकलेले आहेत. तर ते जे व्हिडिओ केले, बरोबर 30 मिनिटांनी मी हे सगळं बंद करतो. आणि त्यानंतर 2 तासांनी मी 1500 म्हणजे 3 वेळेचं येऊन एकदा केलतो, त्यावेळेला माझी शुगर असते 110 ते 115. 110-115 जेवढा माझी शुगर 115-110 सापडते. त्यानंतर माझी शुगर मला माहिती आहे की मी आता जेवल्यानंतर किती झाली, 110-115. मग मी परत दुसऱ्या दिवशीपर्यंत मी काय खातच नाही ना, ती वाढण्याचा काही प्रश्नच येत नाही ना. मग तिच्यामुळं काय होतं की आपला जो हे असतो, काय म्हणतो आपण त्याला, डॉन फिनॉमिनॉन असते, सकाळी शुगर जी वाढते. परंतु जर तुम्ही जेवल्यानंतर बसून राहिला तर मग ती शुगर ॲब्सॉर्ब जी मसलमध्ये होते तिला काय होत नाही. मसलमध्ये ॲब्सॉर्ब होण्याचं दुसरं उदाहरण काय, तर ज्यावेळेला एखाद्या माणसाचं ऑपरेशन असतं त्यावेळेला डॉक्टर जेव्हा ऑपरेशन करतात, शुगरच्या गोळ्या बंद करून टाकतात, बीपीचं गोळ्या बंद करून टाकतात. का? तर त्यांना माहिती आहे याचं कारण काय. म्हणजे मी सांगायची गरज नाही. ते तसं मी हे शुगर जी आहे ती 2 तासानंतर कंट्रोल करू. मग ऑफिसमध्ये बसत असेल, समजा एखादा माणूस खुर्चीवर बसत असेल तर एका पायावर उभं राहिलं तर तुमची शुगर कंट्रोल करा. सगळ्यात मोठा मसल तुमच्या शरीरातला पाय आहे, लोअर बॉडी आहे.
मग त्या लोअर बॉडीचं एक 5-10 मिनिटं जरी एक्सरसाइज तुम्ही जेवल्यानंतर केली, जी तुम्हाला हळूहळू वाढवता येईल, एकदम वाढवता येणार नाही. कारण डान्स करताना सुद्धा लोकांना हार्ट अटॅक येतो, त्याचं कारण ती आहे. म्हणजे तुमच्या हळूहळू मग ती जर तुमची 110-115 आली, 110-115चा तुमचा HbA1c 5-6च्या आतमध्ये येतो. हे मी करतो. त्यामुळं परत मग दुसऱ्या दिवशी सकाळी वॉकला पण जायची गरज नाही. नंतर तुम्हाला जिम मी करतो, कशासाठी करतो? तुम्हाला मसल टिकवायची म्हणून मी जिम करतो. माझ्या जिमचा दुसरा उद्देश काय, परंतु सकाळचा वॉक याच्यामुळे तुमचा बंद होतो. मी आजकाल वॉकच करत नाही. जेवल्यानंतर जे काय एक्सरसाइज करायची, शुगर कंट्रोल करून ठेवतो, दुसऱ्या दिवशी करायची गरज नाही. ओके. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की हे साधारणपणे जर तुम्ही सांगितलं तर किती महिन्यानंतर फरक पडायला पाहिजे एखाद्या मधुमेहाच्या रुग्णाला? माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही मी सांगितलेलं डाएट घ्या, मी सांगितलेले छोटे छोटे एक्सरसाइज करा. पहिल्या दिवशी तुम्हाला काय पायाचे वगैरे करता येणार नाही, कारण तुमचे ते बॉडीचं बऱ्यापैकी ब्लॉकेज असतं. आणि पहिल्या दिवशी शुगर चेक करा जेवल्यानंतर. तुमची जी रेग्युलर असेल भाकरी चपाती खाऊन, त्याच्यापेक्षा बराच फरक पडलेला असेल. ओके. बरं, पहिल्या दिवशी म्हणजे मी म्हणत नाही, कारण काय होतं की इन्सुलिन, फॅट पचवायला इन्सुलिन लागत नाही, प्रोटीनला कमी लागतं. प्रोटीनला लागतं नाही असं नाही, प्रोटीनला कमी लागतं आणि कार्बोहायड्रेट्सच्या सगळ्यात जास्त लागतं. आपण कार्बोहायड्रेट पहिल्या दिवसापासूनच कमी करणार आहे, बरोबर. त्यामुळे तुमची शुगर पहिल्या दिवसापासूनच कमी व्हायला सुरुवात होणार आहे. आणि ओके. रिपोर्टच्या बाबतीत कुणी दुर्लक्ष करायचं नाही. मी सांगतो म्हणून नाही, रिपोर्ट तुमचे तुम्ही करत राहायचं. तुमच्या डॉक्टरचा सल्ला तुम्ही घेत राहायचं. तुम्हाला कधी वाटलं की आता काल असंच झालं की माझं एका व्यक्तीचं कोलेस्ट्रॉल जे आहे, एक महिला आहे, तिचं कोलेस्ट्रॉल 310 होतं आणि तिनं ओमॅड करून 211 वर आणलं. मग त्यांचा मला काल फोन आला, म्हणले डॉक्टर म्हणतात की स्टॅटिन घ्या. मी म्हटलं आता मी तर काय सांगू शकत नाही. म्हणले, ती म्हटले मी एवढं चांगलं केलं आणि डॉक्टर मला स्टॅटिन घ्यायला का सांगतात? तर मग मी त्यांना सांगितलं तुम्ही असं करा, एक सेकंड ओपिनियन घ्या डॉक्टरचं. आपण काय सांगू शकतो? बरोबर. शेवटी त्यांचा डॉक्टर बरोबर. शेवटी डॉक्टर. डॉक्टर महत्वाचं, कारण आपण कुठल्या डॉक्टरला अंडर एस्टिमेट करत नाही. बरोबर. मग त्यांना मी सांगितलं यू टेक अ सेकंड ओपिनियन. म्हणजे होतं ओमॅडमध्ये की कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होऊ शकतं. नाही, कोलेस्ट्रॉल इज नथिंग बट द फॅट. बॉडी यूज करते ना, तुम्ही ओमॅडमध्ये फॅटच वापरता, त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमीच होणार आहे. ओके. फक्त तुम्ही 3 वेळा जेवता त्यावेळेला बॉडी कंटिन्युअस स्टोरेज मोडमध्ये असते. बघा, आपल्या ओमॅडचं काय वैशिष्ट्य आहे की रिकव्हरी मोड आणि स्टोरेज मोड. स्टोरेज मोड कधी सुरू होतो? 15, 18, 20 तासानंतर स्टोरेज मोड सुरू होतो. ऑटोफेजी 22-24 तासानंतर सुरू होते. 24 तासानंतर ऑटोफेजीचं स्पीड वाढतं. मग मी माझी पद्धत वेगळी. मी काय करतो की जिम केल्यानंतर 2-3 तास काय खात नाही. मग जिम मध्ये माझं सगळं संपलेलं असतं. मग त्या दिवशी माझं ऑटोफेजीचं स्पीड अजून वाढतं. तुम्ही जास्तीत मॅक्झिमम किती वेळ फास्टिंग केलेलं आहे? किती तास केले? मी 52 तास केलेलं आहे. 52 तास. 52 तासामध्ये मला एक असं लक्षात आलं की 48 तासानंतर मी गावाला गेलो होतो. मी काय करतो, ज्या दिवशी मला फास्टिंग करायचं असेल ना, त्या दिवशी मी निघून जातो. आता मला तुमच्याकडे यायचं होतं ना, मी काय केलं, मी म्हटलं आज चांगला दिवस आहे, काय तुम्ही पॉडकास्ट करणार, माझं जेवायचं टायमिंग चुकणार. आता माझं जेवायचं टायमिंग चुकलं ऑलरेडी. आता मला भूक अजिबात नाहीये. मग आता माझं अजून 4-5 तास फास्टिंग वाढेल. ज्या वेळेला तुम्हाला काहीतरी काम करायला लागतं, पण तुम्ही घरी असला तर मग तुम्हाला काय घरी दिसलं की मग खायची इच्छा होती. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे मधुमेहाच्या रुग्णांना जेवणाच्या वेळा काटेकोरपणे पाळा असा एक सल्ला दिलेला जातो. आणि तुम्ही असं म्हणता की काय नाही, वेळेचं काही महत्व नाही, तुम्हाला जेव्हा हे लागेल तेव्हा भूक लागेल तेव्हा तुम्ही खा. हे कसं काय? हे थोडं कॉन्ट्रॅक्ट. नाही, मधुमेहाचं कसं आहे, मधुमेहाचं त्यांचं जे औषध असतं ना, ऍडमिट, जे औषधाचं जे त्यांच्या गोळ्याचे इन्सुलिनचे डोसेस असतात ना, त्याचा पिरियड ठरलेला असतो किती वेळ काम करणार आहे. त्यामुळे ते असतं. इथं तसं नाही. इथं काय करते, बॉडी जी आहे तुमच्या साचवलेल्या फॅटमधनं शुगर सोडते, लिव्हर काम करतं ते. आणि जी शुगर सोडते ती शुगर अतिशय कॉन्स्टंट असते, म्हणजे तिचं फ्लक्च्युएशन होत नाही, कारण जेवढी लागते तेवढं सोडते. तुम्ही बसलेला असेल तर तुम्हाला जी लागत असेल तेवढी सोडते. जिमला गेला तर ती वाढवते. मी तुम्हाला सांगितलं 48 तास ज्यावेळेला माझा उपवास झाला, मी गावी गेलो होतो, माझ्या लक्षात आलं की आता आपण मोकळं बसण्यापेक्षा मी ड्रायव्हरला म्हणलं दे, मी गाडी चालवतो. जशी मी गाडी चालवायला घेतली तशी शरीराने त्या दिवशी मला सेन्सर लावलं, शरीराने शुगर वाढवली. 117, 118, 131 वर घेऊन गेलं शरीर. शरीर आपल्या, आणि हेच सगळं तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बेस्ट वे, कोणाचा भरोसा नसेल तर तुम्ही सेन्सर लावा. सेन्सरचे रिडिंग फार अॅक्युरेट नसतात, परंतु एक ओव्हरऑल अंदाज. आणि त्याच्यामध्ये काय होतं की त्याला कळतं की आपण भाकरी चपाती खाऊन किती शुगर वाढते, मग त्याला ते सेन्सरने कळतं, मग तो घाबरतो. तरी पण एक खबरदारीचा उपाय म्हणून, जर समजा एखादा आपला मधुमेहाचा पेशंट आहे, त्याने ओमॅड केलेला आहे, तरी त्याला असं चक्कर आल्यासारखं वाटलं, थोडंसं अशक्तपणा वाटला, तर त्याने काय करायचं? नाही, जनरली काय होतं की अशक्तपणा येत नाही. त्याने मिठाचं पाणी घेतलं तरी हे कसं होतं, तुमचे चक्कर वगैरे हे इलेक्ट्रोलाइटचा हे असतो. इलेक्ट्रोलाइटमध्ये आपण काय सांगतो, मीठ, सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम, हे जे इलेक्ट्रोलाइट आहेत ना, हे इलेक्ट्रोलाइट त्यांनी घेतले पाहिजे, कारण इलेक्ट्रोलाइटची गरज असते. ओमॅडवाल्या माणसाला इलेक्ट्रोलाइटची गरज असते. अनेक लोक ओमॅडमध्ये इलेक्ट्रोलाइट घेतात. कॅल्शियम तुम्हाला घ्यावं लागतं, ते घ्यावं लागतं. हे घेतलं तर तुमचं होतं. आता मी क्रोमियम घ्यायचो सप्लिमेंट अनेक वर्ष,
पण माझ्या एक लक्षात आलं की क्रोमियम सप्लिमेंट मधुमेहासाठी लोक देतात, बर्बरीन देतात. ही तुम्ही कदाचित नवीन नाव ऐकत असाल. खरोखर नवीन नाव आहे हा, तर हे सप्लिमेंट देतात. हे सप्लिमेंट फार पॉप्युलर आहेत इंटरनेटवर. बरं. हे सगळे भरपूर पॉप्युलर आहेत. आर्जेनिन आहे, आर्जेनिन जिमवाले घेतात, पण आर्जेनिन इज अ गुड फॉर मी पण आर्जेनिन कधीतरी घेतो. पण हे सप्लिमेंट जे आहेत ना, हे सप्लिमेंट तुम्ही जर ओमॅड करत नसाल तर तुमची बॉडी एवढी पोलट असते, काम करत नाहीत. म्हणजे मी व्हिटॅमिन पण घ्यायचो सुरुवातीला, पण ज्यावेळेला मी 3 वेळा हे करायचो, काय म्हणतात, खायचो, फार उपयोग होत नाही. अच्छा, त्यामुळं कमी एकदा नाही बघा, बॉडी रिकव्हरी मोडला द्या, बॉडीला स्वतः काम करू द्या. हा तुम्हाला ओमॅडचं तुम्हाला उपवास म्हणजे तुम्ही उपवास केला तर तुम्हाला काय त्रास होत असेल तर गोष्ट वेगळी आहे ना. त्रासच होत नाही ना. आता मी तर 48 तास महिन्यातून 2 वेळा करतो. कारण असं म्हटलं जातं की 48 आवर्स नंतर तुमच्या स्टेम सेल जनरेट होतात. आता हे संशोधन मला माहित नाही, पण मला एक गोष्ट जाणवलेली आहे. आता मी काही लोकांना सांगितलं, ब्लड प्रेशरवाले आहेत, ब्लड प्रेशरवाल्याला 24 तासांनी फरक पडतो, नाही असं नाही. पण ब्लड प्रेशरवाल्यांनी जर 48 तास केलं, शेवटी 48 तास केलं, त्याचा ब्लड प्रेशर नॉर्मल साधारणतः 2-3 याच्यामध्ये येतो. आता हे जर सगळं झालं तर साधारणपणे एखाद्यानं 2-3 महिने जर केलं तर आपण काही सांगू शकतो की नाही त्याची शुगर बऱ्यापैकी कंट्रोल होईल म्हणून? होते ना. त्याला 3 महिने बघा, तसा बी त्याचा HbA1c 3 महिन्यांनीच त्याला करावा लागतो. हो. पण त्याला कसं आहे, त्याला फ्रेशनेस लागला पाहिजे. बघा, डायबिटीजची सगळ्यात वाईट म्हणजे काय, त्या लोकांचे पाय जातात, जखमा बऱ्या होत नाहीत. मला गेल्या आठवड्यामध्ये एक सांगलीहून व्यक्ती मला भेटायला आली होती. रेग्युलर गोळ्या घेतात, सगळे घेतात. त्याची मिसेस आली होती, त्याची 2 मुलं आली होती. त्याच्या मिसेस, त्यांचं काय झालं, डोळ्यावर अटॅक झाला त्यांच्या. इतके काळजी करत होते. मला त्यांनी मेसेज केला इंस्टाग्रामवर, मला काय वाटलं, मला भेटायला आले. हे बऱ्याच लोकांचं आहे, बऱ्याच लोकांचे अवयव डॅमेज होत आहेत. आणि अवयव डॅमेज तुमचे लोक काय, डॉक्टर काय म्हणतात, तुम्ही काहीतरी खात असाल म्हणून होत नाही. पण ही कटकटच राहत नाही ना. ओमॅड करायचं म्हणजे चांगलं खायचं, एकदाच व्यवस्थित खायचं. मी तुम्हाला काय चुकीचं खायला दिलंय का? चांगलं खायचं दिलंय. मी तुम्हाला तूप दिलंय, मी तुम्हाला खोबरं दिलंय. खोबरं आपण ज्या आपल्या पिढीमध्ये वर्षानुवर्ष नारळ देवाला फोडतो आणि खोबऱ्याचं काहीतरी महत्व असेल का नाही, तूप आपल्यामध्ये आहे, मग हे दिलेलं आहे, हे खायचं आपण चांगलं. आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे की ज्या वेळेला तुमचं वजन कमी होईल एकदम, आता काय होतंय, लोक ओमॅड करतात, मला म्हणतात वीक दिसायला लागलं. मी म्हणतो वर्कआउट करा, मसल काढा, कारण तुमची शुगर जी आहे ती मसलमध्येच होते. मसल तुम्हाला शरीराला गरज आहे, म्हणजे तुमच्या शुगरचं पचनच मसलमध्ये होतं, सेल्स तुमच्या होतात. म्हणजे 3 महिन्यानंतर साधारण फरक हा बऱ्यापैकी दिसू शकेल का? फरक तुम्हाला पहिल्या दिवसापासून दिसायला लागतो. ओमॅडवाल्या माणसाला पहिल्या रात्री लगेच उठायला लागत नाही. बरं, पहिल्या दिवसापासून फरक दिसायला लागतो. आणि तुमची बॉडी जी आहे, फास्टिंगमध्ये गेल्यानंतर सफिशियंट पाणी तुमचं घेते. तुमच्या शरीरातलं जे टॉक्सिकेशन आहे ते बाहेर काढायला लागतं. तुम्ही जर फायबर घेतला, 40 ग्रॅम जर फायबर घेतला साधारणतः एक 3-4 दिवस, तर तुमच्या शरीरात जे साचलेलं आतमध्ये जे इन्फ्लेमेशन म्हणतो, मी ज्या वेळेला घेतला तेव्हा माझ्या शरीरातून फायबर मी सुरुवात केली तेव्हा 3-4 दिवस पूर्णपणे टॉयलेटमधून काळं बाहेर पडत होतो. आता मला असं वाटतं की ते काळं म्हणजे माझं साचलेलं याच्यामधलं फॅट असावं, कारण सोल्युबल फायबर तुमच्या रक्तात जातो. ओके. आता ज्यांना भूक लागते आधेमध्ये, तसं तुम्ही सांगितलं की बाबा ब्लॅक कॉफी, ग्रीन टी, याच्यापेक्षा वेगळे काही पर्याय नाहीत का? सगळे कडू कडू पर्याय तुम्ही देता लोकांना? नाही, त्याच्यामध्ये काय आहे की ते सांगतो आपलं ब्लॅक टी म्हणतो आपण आणि ब्लॅक कॉफी, याची सवय डेव्हलप व्हायला लागते, टेस्ट डेव्हलप व्हायला लागते. आता काय होतं, आपण काय करतो, जो चहा केला जातो आपल्याकडे, त्या चहाचं काय होतं, आपण ते 10 मिनिटं ती चहापत्ती उकळत जातो. तसा चहा नाही करायचा. चहा म्हणजे काय, पाणी उकळायला ठेवायचं. पहिलं पाणी उकळायला ठेवून उकळलेलं पाणी खाली घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 चमचा चहा पावडर टाकायची, 30 सेकंद थांबायचं, 30 सेकंद थांबून डायरेक्ट गाळून घ्यायचं. अतिशय छान चहा लागतो. माझ्याकडं ज्या लोकांनी असा चहा सुरुवात केला ते म्हणतात, साहेब तुम्ही आता जो रेग्युलर चहा दिला तर पिऊच शकत नाही, म्हणजे जो तुमचा साखरेचा चहा असतो, कारण त्याने ते एक तोंड चिकट होतं आणि मग नंतर त्याची इतकी इरिटेट होतं मला. मीच नाही, असे लय लोक आहेत. हा, एकदा बिन साखरेची चहाची सवय लागल्यानंतर साखरेचा चहा, तुम्ही जर टॅनिन त्यातलं पूर्णपणे उकळून घेतलं तर तो कडू लागतो, मग तो पिऊ शकत नाही आपण. तसंच ब्लॅक कॉफीचं पण आहे. ब्लॅक कॉफीची टेस्ट लागली, कारण ब्लॅक कॉफीवर डेव आस्प्रेचं पुस्तक आहे. डेव आस्प्रे इंटरनॅशनल ऑथर आहे. त्यांनी त्या ब्लॅक कॉफीचे फायदे किती त्याच्यावर पूर्णपणे पुस्तकात लिहिलेलं आहे. ब्लॅक कॉफी इज अ व्हेरी गुड. आणि म्हणून जे श्रीमंत लोक कॉफी पितात, आपण साधी कॉफी प्यावी, 1 रुपयाची जी पुडी भेटते ती कॉफी पिऊन लोकांनी करावं. आता हे जर हे झाल्यानंतर यातले ओमॅडचं साईड इफेक्ट्स काय असू शकतात, ज्याच्याविषयी काहीतरी लोकांना
काहीतरी दुसरा त्रास होऊ शकतो, म्हणजे अनेकांना पोटामध्ये म्हणजे मेटाबॉलिझम रेट समजा काय झाला तर पोट दुखू शकतं का, पोटामध्ये ब्लोटिंग होऊ शकेल का, असे धोके येऊ शकतात का? ब्लोटिंग लोकांना होतं सुरुवातीला, काही हम्म. लोकांना ब्लोटिंग होतं म्हणजे तुमच्या शरीरातले जे बॅक्टेरिया असतात ते काम करायला कमी पडतात, कारण हम्म. तुमच्या बॅक्टेरिया ऑलरेडी खराब बॅक्टेरिया असतात. मग हम्म. ते बॅक्टेरियासाठी तुम्हाला प्रोबायोटिक सपोर्ट द्यावा लागतो काही लोकांना, बरं, आणि तो प्रोबायोटिक सपोर्ट एक 8-10 दिवस दिला की प्रोबायोटिक सपोर्ट म्हणजे काय असतं? प्रोबायोटिक सपोर्ट म्हणजे बॅक्टेरियाच्या गोळ्या असतात. हम्म. तर ते अच्छा, बॅक्टेरियाच्या गोळ्या असतात. हा बॅक्टेरियाच्या गोळ्या असतात, प्री आणि प्रोबायोटिकच्या गोळ्या असतात. आजकाल तुम्ही बघा इंस्टाग्राम उघडल्या ते प्रोबायोटिकचं यायला सुरुवात होतं. तर बरं. त्याच्यामध्ये ज्या गोळ्या असतात, आता परत मला कुठला ब्रँड सांगता येत नाही, पण मी हम्म. एवढंच सांगतो की कुठलीही गोळी ज्यावेळेला तुम्ही घेता प्रीबायोटिक प्रोबायोटिकची, आपण दही घेतो, दह्यामध्ये साखर असते म्हणून खाता येत नाही, म्हणून आपण प्रीबायोटिक प्रोबायोटिकची गोळी घेतो, परंतु त्याचं रेटिंग जे युजर वापरतात त्याचं रेटिंग चांगलं असावं. बरं. आणि त्यामुळे ती एकदा सवय झाली, पुरेसे बॅक्टेरिया वाढले. आता असं होतं की 4 महिने आपण करतोय, मग अचानक एक दिवस आपल्या पोटामध्ये गॅस व्हायला लागतो, त्यावेळेला ती प्रीबायोटिक प्रोबायोटिकची गोळी आपण घेतली, सफिशियंट बॅक्टेरिया की तो जातो. अच्छा, तो तर ब्लोटिंगचा त्रास जाऊ तो शकतो. ब्लोटिंगचा त्रास जातो. काही लोकांचं डोकं दुखतं, काही हम्म. लोकांचं एक सुरुवातीची मला बऱ्याच लोकांची सुरुवातीला मेसेज आली की आमचं डोकं दुखतं, मला डोक्याचा फार त्रास होतो, पण मी त्यांना सांगतो की दम काढा, होईल, वाटलं त्यावेळेला तुम्ही क्रोसिनची गोळी घ्या, जे आपण कुठला डॉक्टर दिल त्या, पण ते पण जाते, कारण त्यावेळेला तुमचं जे शरीरातलं जे हे आहे त्याला कचरा म्हणतो आपण, तो म्हणजे महानगरपालिकेचे सगळे कचरा कर्मचारी संपावर गेल्यानंतर महानगरपालिकेची जी रस्त्याची जशी परिस्थिती शहरात झालेली असते, ते एकदा क्लिनिंग सुरू झालं की मग ते होऊन जातं. आता हे सगळं करताना किंवा तुमचा सगळं ॲडवाईस एखाद्याने सगळं संपूर्णपणे ऐकला आणि जर त्याला म्हणजे काय म्हणूया की बाकीचे त्रासापासून मुक्तता झाली, तर त्याला तुम्ही म्हणजे हे करताना म्हणजे अनेकदा असं होतं की आपण सुरू करतो, 3 महिने वाटतं, पण नंतर परत आपलं ते बिघडून जातं. तर अशा लोकांना तुम्ही काय सल्ला, म्हणजे इफेक्ट दिसतोय पण ते कंटिन्यू राहत नाही, सातत्य राहत नाही, ते सातत्य कसं करते? माणसाचा स्वभाव आहे. आता कधी कधी काय होतं, तर माझी स्वतःची परिस्थिती आहे. आता एक दिवस मला वाटलं की 2 वेळा जेवायचं, मी काय करतो, जेवणाचं अंतर 2 दिवस कमीत कमी ठेवायचा प्रयत्न करतो. मला कधीतरी वाटतं की माझं पहिलं वजन 83 किलोवरून 81 किलो झाले, 81 78ला बरेच वर्ष ठेवलं होतं. मग मी जास्त ओमेड स्ट्रिक्ट केलं तर माझं मग मध्ये एक दिवस 65ला आलं, मग 65ला आलं तर आता माझं आज 66-67 असतं. ते वाढवण्यासाठी मला शेवटी बॉडीला स्टोरेज मोडमध्ये ठेवायच लागेल ना. स्टोरेज मोड म्हणजे बॉडी साचवते. बॉडीचं कसं आहे, वयाच्या 20व्या वर्षानंतर 20व्या वर्षापर्यंत शरीराची वाढ होत राहते, त्यावेळेला 20व्या वर्षापर्यंत बॉडी तुमची स्टोअर करत जाते, म्हणजे तुमचे अवयव वाढतात. 30व्या वर्षानंतर स्टेबल होते. 30व्या वर्ष झालं की तुमचं एजिंग सुरू झालं की तुम्हाला एजिंग म्हणजे फॅट जमा होतं, मसल कमी होतात. हे सिंपल आहे. मग हे तुम्हाला ह्या राहाट गाडग्यातून कुणी सुटू शकत नाही. त्यामुळं तुम्हाला बघा, तुम्ही एखाद्या ठिकाणी कुठं चांगल्या हॉटेलमध्ये गेला आणि तुम्हाला वाटलं आज जेवायचंय, समोर बफे आहे, तुम्ही जेवा, मी तुम्हाला नाही अजिबात म्हणत नाही, परंतु पुढं, कारण जर तुमचे वर्षानुवर्षाचे आजार तुम्ही ओमॅटो कंट्रोल असणार आहे, तर मध्ये 2-4 वेळा जेवलं ते तुम्हाला कंट्रोल करता येतात ना, त्यात अडचण असण्याचं काहीच कारण नाही. तर लोकांना हा ओमॅड अतिशय सातत्यपूर्ण करण्यासाठी एक आणखीन कोणती महत्त्वाची गोष्ट आपल्या पॉडकास्टमध्ये राहिलेली ती तुम्हाला सांगावीशी वाटते, की माझ्या प्रश्न विचारामध्ये राहिलेली? आणि माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही डाएट चांगला ठेवा. डाएट तुम्ही एकदा चांगला ठेवला की मग हे विषय येतच नाहीत. तुम्ही डाएट एकदम चांगलं ठेवा. न्यूट्रिशन तुम्ही घ्या. माझं जे डॉक्टर संपत डावकर चॅनल आहे त्याच्यावर न्यूट्रिशनचा पण एक व्हिडिओ टाकलेला आहे. मी मध्ये इंस्टाग्रामला पण काहीतरी टाकत असतो न्यूट्रिशनचा, कारण ओमॅडोर जो मुख्य घेतला जातो ना, मध्ये काय केला आक्षेप जो आहे तो न्यूट्रिशनचाच आहे. पण मी त्या दिवशी एक व्हिडिओ टाकला, त्यामध्ये असं लिहिलं की तुम्ही जे रेग्युलर खाता, म्हणजे त्याच्यामध्ये मी एक्झाम्पल काय घेतलं, सकाळचे पोहे, उपमा, दुपारचे 2, सकाळचा एक चहा, 11 वाजताचा एक चहा, दुपारचं भाजी भाकरीचं जेवण आणि संध्याकाळची याचा न्यूट्रिशन स्कोअर आला 48. ओके. मी ओमॅडचा स्कोअर 91ला नेऊन ठेवला. कारण तुम्हाला स्कोअर शेवटी कसं बघा, तुम्हाला न्यूट्रिशन तर पाहिजेच ना, शरीर तुमचं काम करते ना, शरीर तुमचं चालणार आहे ना, नाही तर मग काय होणार, शेवटी तुमच्या एवढ्या समजा तुमची शुगरची फ्लक्च्युएशन लेवलची तुमची असेल, तुमच्या ब्रेनच्या सेल डेड होणार आहे, तुम्हाला पार्किन्सनला पुढे तोंड द्यावं लागणार आहे, तुम्हाला विसरणं एकदा बऱ्याच लोकांचं काय होतं, पॅरालायसिस सारखे अटॅक येतात, कारण ब्रेनच्या सेल्स तुमच्या होतात. अनेक आजारांची संख्या प्रचंड आहे. 40पेक्षा जास्त आजार तुमचे मेटाबॉलिक सिंड्रोममुळे होतात. त्यातला मधुमेह जो आहे तो महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला दुसरं बरं झालं तुम्हाला विचारलं, माझ्याकडे अशा भरपूर केसेस आहेत की ज्याचा मधुमेह फास्टिंग पीपीमध्ये पण नाही आहे, HbA1c मध्ये पण नाही, तो फक्त होमा IR मध्ये डिटेक्ट होतो, परंतु त्याच्या मसल पेन आहेत, त्याला हायपर ॲसिडिटी आहे, असे अनेक वेगवेगळे आजार आहेत. आणि हे सगळे आजार त्यांनी होमा IR नॉर्मल केला, म्हणजे फास्टिंग केलं तर जातात. अशा अनेक केसेस आहेत.
किडनी स्टोन असेल, अनेक केसेस आहे. म्हणून मधुमेह जो आहे हा मधुमेह मी तर असं म्हणेल की पुढच्या अनेक आजाराची जन्य आहे. तुमच्या पोटावर एकदा ढेरी आली, तुम्हाला जेवल्यानंतर डुलकी घ्यायची वेळ यायला लागली की तुम्ही समजायचं की तुमचं शरीर, तुमचं शुगर, तुमच्या खाल्लेल्याचं तुम्ही एकतर कार्बोहायड्रेट जास्त खाताय, ते तुम्ही कमी करा. आणि दुसरं, तुमचं ज्या अर्थी तुमच्या पोटावर ढेरी येते त्याचा अर्थ तुमचं शरीर, तुमची शुगर तुम्ही जी खाल्लेली आहे ती पचू शकत नाही. ती पचवण्यासाठी शरीराला समजून घ्या आणि शरीराला त्याच्याशी बोलायला शिका, एवढंच म्हणून. तर हे होते संपत डावकर सर. हा पॉडकास्ट नक्की पहा. तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारा हा पॉडकास्ट असू शकतो. आणि जर काही शंका असतील तर तुम्ही प्रश्न टाका या कॉमेंट्स बॉक्समध्ये. ते सरांकडनं पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण हो, आणि फक्त मोगम करू नका, डॉक्टरला विचारात घेऊन करा. हा, अर्थात हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की हा वैद्यकीय सल्ला नव्हे. सरांनी जे काही एक्सपेरिमेंट केलेले आहेत त्या एक्सपेरिमेंटची उजळणी या पॉडकास्टमध्ये केलेली आहे. त्यामुळं तुमच्या डॉक्टरांच्या, वैद्यकीय सल्लागाराच्या म्हणण्यानुसार हे सगळं अंमलामध्ये आणा. आणि जर तुम्हाला असं वाटलं काही फरक पडला तर कॉमेंट, शरीर बोलतं आपल्याशी, तर कॉमेंट लिहून तुम्हाला काय फरक पडला ते कॉमेंट्सद्वारे नक्की कळवा, म्हणजे इतरांना त्याचा उपयोग होऊ एखादा शकेल. डॉक्टर तुमचा फारच ऐकत नसेल तर मग आपण जर एखाद्या डॉक्टर दुमत असेल, जनरली हा फास्टिंग एक्सपर्ट असावा डॉक्टर. राईट. तर त्याबाबतचा ती काळजी घ्या आणि तुमच्या आरोग्यासाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.